तळतळतळतळतळाट. श्रीकला, ती घाई संकटात नाही. तू अजून या विद्येत पारंगत झालेली नाहीयेस. सगळ्या विद्या शिकलेल्या नाहीयेस. बस तिला भिडायला जाऊ नकोस. फक्त हातावर निभावलाय, नाहीतर विस्कोट. क्रोधाला पाळायचं, वाढवायचं, कधीही बाहेर येऊ द्यायचं नाही. ध्यानात ठेव, तू ज्या इंद्रायणीला टक्कर द्यायला निघालीयस ना, तुझ्या मागे खूप मोठी शक्ती आहे. आधी तू तेवढी शक्तिशाली हो आणि मग तिला अद्दल घडवायला जा, नाहीतर विस्कोट. त्या इंद्रायणीलाच काय, तिच्या जवळच्या कोणालाही सोडणार नाही. सगळ्यांना संपवणार. स्ट्रेंज है. डॉक्टर, माझ्या आईची आय मीन माझ्या मावशीची तब्येत कशी आहे आता? फरक आहे आता. मावशी, नारायणताईनं भाताची पेज पाठवली. डॉक्टर, पेज दिली तर चालेल ना? खातेस थोडीशी? तुम्ही दोघं आहात ना इथे? हो. हा, मी जरा जाऊन येतो. डॉक्टर साहेब, नमस्कार. मी व्यंकट दिग्रसकर. नमस्कार. ते शकुंतला. हे बघा डॉक्टर, कुठल्याही प्रकारचा मोठा धक्का पचवण्याची मनाची तयारी करून मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. तुम्ही सुद्धा कुठलाही आडपडदा न ठेवता जे जसं काही असेल ते खरं खरं मला सांगा. कशी हो नेमकी आता शकुंतला? त्या बऱ्या आहेत आता, पण तुम्हाला का वाटतं असं शकुंतलाजींच्या बाबतीत? आणि तुमचा मुलगा देखील डॉक्टरच आहे ना, सो डोंट वरी. डॉक्टर कसं आहे, मुलगा डॉक्टर आहे हो, मी नाही. मला समजेल अशा भाषेत सांगाल का की तिला नेमकं काय झालंय? ओके, सांगतो तुम्हाला. मेडिकल सायन्स खूप पुढे गेला आहे, पण तरीही बऱ्याच गोष्टी अनुत्तरित आहेत. आणि मेडिकल रिपोर्ट प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतोच असं नाही. ॲक्च्युली काय आहे, शकुंतलाजींच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत, पण हे जे सडन चेंजेस होत आहेत, इंटरनल ब्लिडिंग होतं आहे, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे, असह्य वेदना होत आहेत. इट्स क्वाईट स्ट्रेंज. आपण एक काम करूया, त्यांना 1-2 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवू. तुम्ही तोपर्यंत जरा धीर धरा. येतो मी.
विठुराया, शकुंतला आता बरी आहे याचा आनंद मानू की तिच्या तब्येतीचं नेमकं निदान होत नाहीये याची काळजी करू? कळेना झालंय बघ. आता अशा परिस्थितीत काय करू ते तू सांग बाबा. राम कृष्ण हरी. राया पण बसलाय काय ते? काकी बरे आहेत ना आता? तू स्वतः तुझ्या डोळ्यांनीच बघ. आता त्रास नाही होते ना त्यांना? अगं शकुंतला काकीला तर बरं वाटतंय. परफेक्ट आहे एकदम ती. थोडासा थकवा आहे पण तुला पाहिलं की तो पण निघून जाईल. विठुराया पाठी राखा. विठुरायाची कृपा आहे म्हणून शकुंतलाला थोडं तरी बरं वाटतंय. नारायणीने आणलेली पेज तिनं प्यायली. आदुक्षजन गोपाळशी थोड्या वेळ गप्पाही मारल्या. म्हणजे आता त्रास नाही झाला ना त्यांना? नाही झाला असंच म्हणायचं. म्हणजे अगं गोपाळानं आधू तिला भेटायला आले त्यापूर्वी तिला अचानक परत त्रास सुरू झाला. मी तर घाबरूनच गेलो. असं कसं काका? आम्ही भेटायला आलो तेव्हा तर सगळं नीट होतं. अचानक कसं काय? मला सुद्धा तेच समजत नाही. डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनाही विचारलं की असं अचानक तिला त्रास कसा काय सुरू होतोय. डॉक्टर म्हणाले रिपोर्ट्स तर आहेत पण श्रीकला